नमस्कार दोस्तों, सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है। ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ। अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए, ताकि आपको हर बड़ी खबर की सूचना सबसे पहले मिले। तो चलिए शुरू करते हैं आज की खास खबरों के साथ। कॉम्रेड मंगल ठोंबरे, मी CI2ची राज्य उपाध्यक्ष आहे आणि आशा गट प्रवर्तक युनियनची जिल्ह्याची जनरल सेक्रेटरी आहे आणि राज्याची उपाध्यक्ष आहे। आज या ठिकाणी आम्ही महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे। महिला दिन हा 8 तारखेला झालेला आहे, परंतु आठवडाभर हा कार्यक्रम चालतोय। आज आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून अतिथी डॉक्टर पारस मंडलेच्या हे लाभलेले आहेत। ते थोड्या वेळामध्ये येतीलच इथे। आणि दुसऱ्या ज्या काही राष्ट्रीय प्रोग्राम अधिकारी जे आहे अभियानाच्या त्या आहेत आमच्या अंजली पाथरीकर, त्या आम्हाला लाभलेल्या आहेत। आणि हा आमचा सगळा CI2चा ग्रुप। माझ्या बाजूला सुपरवायझर म्हणून नवगिरे मॅडम आहेत, इकडच्या बाजूने तन्वीर मॅडम आहेत आणि ह्या सगळ्या आशा। तर ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य एकच आहे की आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून आपण साजरा करत असताना पूर्ण देशभरामध्ये हा साजरा होतो, जगात साजरा होतो, परंतु ज्या कामकाजी महिला असतात की सगळ्या तळागाळामध्ये काम करतात, त्या सगळ्यांचा सत्कार आपण एकच दिवस करून थांबायचं का? का कायम हा सत्कार राहायला पाहिजे महिलांचा? तर माझ्या मते मला विचारशाल तर मी सांगेल, महिला ही जगत जननी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे महिला आहे, म्हणून हिचा दररोजच सत्कार झाला पाहिजे आणि नेहमीच हिचा आदर झाला पाहिजे। कारण ह्या जी उभ्या असलेल्या माझ्या आशा भगिनी ज्या आहेत ह्या अत्यंत महत्त्वाचं काम करत आहेत। महत्त्वाचं काम म्हटल्यापेक्षा जे आरोग्य डिपार्टमेंट जे आहे आपल्या महाराष्ट्रामधलं अनेक जागा अनेक पद रिकामी आहेत आणि त्या पदाचा सगळा पदभार माझ्या आशा निभावत आहेत। कुठलाही हेड आला तर माझ्या आशा भगिनी काम करतात, परंतु काम करत असताना त्यांना समाधान मात्र नसतं। तर संघटनेच्या माध्यमातून जो काही लढा 2014 पासून सुरू झालेला आहे, त्या 14 पासूनच्या लढ्यामध्ये थोडं थोडं थेंबे थेंबे तळे साचे, तर असं थोडं थोडं मानधन त्यांचं वाढत गेलेलं आहे। परंतु आमची मागणी संघटनेच्या माध्यमातून या महिला दिनाच्या निमित्ताने एकच राहील की आमच्या आशाला लवकरात लवकर किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, प्रॉव्हिडंट फंड आणि SI हे सगळं लागू झालं पाहिजे, की जेणेकरून ती घरामध्ये थोडं तरी समाधानी राहील आणि तिच्या लेकराबाळाला थोडंसं मध्यम वर्गाचं जीवन ती जगेल आणि लेकराबाळाला व्यवस्थित खानपान करू शकेल। आजच्या महागाईच्या काळामध्ये हे मानधन अजिबात पुरत नाहीये, म्हणून तुमच्या माध्यमातून मी विनंती करते की सरकारला की आशांकडे लक्ष द्या। संपूर्ण भारत देशामध्ये या 10 लाख आशा आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 80,000 आशा आणि 3,500 गट प्रवर्तक आहेत। काही एवढं मानधन पुरेसं आहे का आशांना? तर मी सांगेल नाही। जी महागाई आज गगनाला भिडलेली आहे, कालच गॅसचे भाव वाढलेत। गॅस जवळपास आता 60 रुपयाने तिकडनं वाढलेला आहे, परंतु आता तो 110 रुपयापर्यंत वाढेल, म्हणजे 1100-1150 रुपयाला तो गॅस पडणार आहे। तर माझ्या आशा भगिनीला जर तुम्ही विचारलं तर आशा भगिनीकडे नाही ते कामं सोपवले जातात। अगदी बाळाच्या पहिल्या महिन्याचा जो गर्भ आशाला मातेला राहतो तेव्हापासून तर ते बाळ 15 महिन्यापर्यंत आशाच्या ताब्यात असतं। त्याला अत्यंत सुखरूप आणि सुदृढ घडवण्याचं काम ही माझ्या आशा भगिनी करत असते। परंतु ज्या वेळेला त्या बाळाला, देशाच्या नागरिकाला सुदृढ घडवण्याचं काम जर माझ्या आशा करत असेल तर माझ्या आशाला कोणी सुदृढ घडवावं, तिच्या कुटुंबाला कोणी सुदृढ घडवावं? म्हणून सरकारला परत एकदा मी विनंती करेल की आशांकडे किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा ह्या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे। कालच आमच्याकडे आनंदाची गोष्ट मला सांगायला खूप बरं वाटेल आशाताई, म्हणजे आपण डिक्लेअर नंतर करणार होतो। पुण्याला आमची रात्री मीटिंग झाली ऑनलाईन। पुण्याला एक केस टाकलेली होती, आशा, शालेय पोषण आहार, अजून अंगणवाडी ह्या सगळ्या लोकांची केस टाकलेली होती आणि पुण्याच्या कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा असा आशिया खंडातला पहिला असा तो निर्णय आहे की तो आमच्या बाजूने लागलेला आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या आधारे आम्ही आशा खंडामधला तो पहिला रिझल्ट आहे, त्या आधारे आम्ही सुद्धा जिथं जिथं आमच्या आशा काम करतात, स्थानिक स्वराज्याला जिथं जिथं काम करतात तिथं तिथं त्या सगळ्या केसेस आम्ही करणार आहोत। आणि आनंदाची गोष्ट अशी की अजित अभ्यंकर अभ्यासू माणसं आमच्या सोबत आहेत। CI2चे माणसं हे अत्यंत अभ्यासू आहेत, हे सांगण्याची गरज नाहीये, कारण देश घडवत असताना CI2चा खूप मोलाचा वाटा आहे। CI2 मध्ये काम करत असताना जवळपास इथे संघटित असंघटित क्षेत्रामधले शालेय पोषण आहार असेल, आशा असतील, अंगणवाडी असेल आणि
कंपनीमधले सगळे कर्मचारी असतील, त्या ठिकाणी जे काही कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्याचा सुद्धा आपल्या भारतभर निकाल चाललेला असा पहिला निकाल CI2च्या माध्यमातून सुप्रीम कोर्टातून आपल्याकडे लागलेला आहे. तो एक आपल्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की अशा अभ्यासू लोक आहेत. तो निकाल सुद्धा आपल्या असंख्य लोकांना कामा येणार आहे आणि त्या निकालाचं एक कॉपी समोर ठेवून सगळे कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी ते पिटिशन दाखल करणार आहेत. तर आजच्या दिवशी खरं तर आम्हाला आनंद साजरा करायचा आहे, म्हणून आमच्या आशाताई आज जरा आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये आहेत, सगळ्या आलेल्या आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये डॉक्टर मंडलेचा सर जे प्रमुख अधिकारी आहेत महानगरपालिकेचे, त्यांचा आम्हाला सतत सहकार्य लाभलेलं आहे. कोरोनाच्या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सरांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि आपल्या शहराला सुद्धा खूप चांगलं संकटातून सोडवलेलं आहे आणि आशांचं त्यावेळेला खूप सगळं मदत लाभलेली आहे. म्हणून तुमच्या माध्यमातून सांगते मी की आशांकडे आत्ताच स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि महापौर साहेब मागच्या पंधरवाड्यामध्येच खुर्चीवर बसलेले आहेत. तर तुमच्या माध्यमातून महापौर साहेबांना सुद्धा मी निरोप देते की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माझ्या आशा ह्या काम करत असताना 2002 पासून काम करतायत. तर आम्ही आता लवकरच त्यांना पत्र देणार आहोत की महानगरपालिकेचा आस्थापना क्रमांक माझ्या आशाला देऊन नगरपालिकेमध्ये नोंद यांची करावी, अशी मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. तर शहराचा जो काही नागरिकांमधला जो दुरा आहे, आशा आणि लाभधारक तरुण म्हातारे ज्या योजना आल्या त्या सगळ्या गोष्टीचं काम आमच्या आशा वर्कर करतायत. तर त्या सगळ्या कामाचं मानधन आमच्या आशा वर्करला योग्य मोबदला देण्यात यावं असं मी तुमच्या माध्यमातून विनंती करते. आणि आमचा हा आशा डे महिला दिन साजरा करतोय. यापुढे पुन्हा आमचा आशा डे येणार आहे. आशा डेला सुद्धा आम्ही महापौर साहेबांना आणि कमिशनर साहेबांना सुद्धा निमंत्रित करणार आहोत आणि परत त्यांच्या समोर आम्ही जाणार आहोत. तर तुमच्या माध्यमातून हेच सांगते की महानगरपालिकेमध्ये ज्या आशा काम करतात, जेही कर्मचारी काम करतात, यांना योग्य असा मोबदला देऊन आस्थापना क्रमांक देऊन सहकार्य करावं ही मला तुमच्या माध्यमातून विनंती करायची आहे. नाव सांगू परत? नाव सांगा. आणि कुठल्या क्षेत्रात पुढे? प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे जाण्यासाठी नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये माझ्या महिला पुढे आहेत. औरंगाबाद शहरामधल्याच नाही तर आज भारताची पंतप्रधान सुद्धा द्रौपदी मुर्मू आणखी यापुढे याच्यापेक्षा आणखी कोणचं पुढे जायचंय, देश सांभाळतायत. पंतप्रधान इंदिराजी झालेले आहेत. आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुमित्राताई झालेल्या आहेत. म्हणजे भारतीय संविधानाने जो जो महिलांना अधिकार दिलेला आहे तो महिला हा पूर्ण उपभोक्ते आहे. आणि जे 50% आरक्षण आहे, सन्मान आहे महिलांचा, हे सगळं काही हे संविधानामुळे झालेलं आहे. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही पुढे गेलेली, सगळे आमची कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला मागे नाहीये. परंतु समाजाने हे स्वीकारायचं आहे की महिला ह्या खरंच कर्तबगार आहे. घरामध्ये नुसतं चूल आणि मूल नाही, म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धरी. आज आपण जर उदाहरण घेतलं, माता सावित्रीबाई घ्या, जिजाऊ घ्या, रमाऊ घ्या, अहिल्यादेवी घ्या, या सगळ्या कर्तव्यवान महिला सुरुवातीपासून कर्तव्यवान झालेल्याच आहे आणि त्याच आदर्शाने आम्ही पुढे जात आहोत. तर पुढे जात असताना त्यावेळेला संविधानाचा आधार नव्हता, परंतु आज रोजी आम्हाला संविधानाचा आधार आहे. त्यामुळे आम्ही कधीही कोणतीही महिला याच्यातली अन्याय सहन करून घेणार नाही, एवढं मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि पुढे ही महिला अशीच पुढे पुढे जात राहील. तुमच्याकडनं ऑफ ट्रेड युनियन जी संघटना आहे ही देशभर आहे आणि देशभर सगळ्या कामगारांचं नेतृत्व करत असते. ठिकठिकाणी वेगवेगळ्या तारखेला हा आनंद साजरा होत असतो. तर मला आज तुमच्या माध्यमातून माझ्या आशा भगिनींना ही शुभेच्छा द्यायची आहे का दिन दुगना रात चौगना, धीरे धीरे का होत नाही. आपण आपल्या किमान वेतनापर्यंत जाणार आहोत आणि किमान वेतनापर्यंत गेल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा जाणीव होईल की संघटना म्हणजे काय. म्हणून CI2 जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. माझं नाव मंगल ठोंबरे. या शुभेच्छा देते आणि मी इथं थांबते. अजून कोणाला बोलायचं? आणि काय शुभेच्छा देणार महिला मंडळाला? माझं नाव कवी कॉम्रेड गोरखनाथ मनोहर राठोड, CI2 आरोग्य कर्मचारी संघटनेचा जनरल सेक्रेटरी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्याही मोठमोठे हॉस्पिटल्स आहे तिथं आमची आरोग्य संघटनेची युनियन्स आहे आणि मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये या आरोग्य कर्मचारी संघटने कार्यरत आहे. आणि या आरोग्यामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत तिथं साफसफाई कामगार काम करतात. तिथं विभाग असतात हॉस्पिटल्समध्ये,
आरोग्य विभागामध्ये जसं की पेशंट केअर आहे, हाऊसकीपिंग विभाग आहे, अटेंडन्स आहे, नर्सिंग अटेंडन्स आहे, टेक्निशियन आहे, वॉर्ड बॉय, आया, ब्रदर्स, सिस्टर्स अशा विभागामध्ये काम करणाऱ्या महिला तिथं वॉर्ड बॉय आया म्हणून काम करतात. तर आज जागतिक महिला दिन यामध्ये जे की हर ठिकाणी महिलांचा आज आपण आदर सन्मान करतो आहे. कारण की जेव्हापासनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे करून जे निर्माण केलेत तर त्या कायद्यानुसार हर महिलांना सुरक्षितता मिळायला पाहिजे. पण आज आपण पाहतो की आरोग्यामध्ये काम करणाऱ्या महिला हॉस्पिटल्समध्ये काही हॉस्पिटल्स म्हणजे अतिशय कमी वेतनामध्ये काम करून घेतात, जे की किमान वेतनसुद्धा नाही आहे. परंतु जिथं ही आरोग्य संघटना C2 आहे तिथं त्या कर्मचाऱ्यांना भले कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल परंतु त्यांना संघटना काढू देत नाही, त्यांना बेकायदेशीर कामावरून कमी करता येत नाही. कायदेशीर मार्गाने त्यांना तिथंच ठेवतात. कॉन्ट्रॅक्टर हे चेंज होतात परंतु त्यांना कामावरून काढू देत नाही. संघटनाही त्यांना सुरक्षित ठेवते. आणि बरेच हॉस्पिटलमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठमोठे हॉस्पिटल्स आहे पण तिथं युनियन नाही आहे. तर तिथं कामगारांवर खूप अन्याय आहे की ते तिथं 12 घंट्याचे किमान वेतन तर नाही आहे परंतु अतिशय कमी वेतनामध्ये त्यांना राबवून घेतल्या जातं आहे. आणि जिथं संघटना आहे, जसं दूत हॉस्पिटलमध्ये जे संघटनेच्या मार्फत तिथं जेवढे कर्मचारी होते सगळे आज परमनंट आहे. त्यांना जवळपास 25, 30, 35 हजारापर्यंत पगार आहे. आणि MGM हॉस्पिटलमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्टर लेबर आहे भले परंतु त्यांना कायमच आहेत ते. कारण आरोग्यामध्ये काम करणारा कर्मचारी हा कायमच असतो. कारण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट्स आहे की आरोग्यामध्ये जे वर्षानुवर्षापासून काम करतात त्यांना सेवेमध्ये ते कायमच आहे, त्यांना कामावरून कमी करताच येत नाही. आणि फक्त समान काम समान वेतन याचं ते फॉलोअप करत नाही. जसं की परमनंट एम्प्लॉय जे आहे त्यांना 30-35 हजार पगार आहे आणि यांना 15, 17, 18 हजार पगार आहे. खरं म्हणजे जागतिक महिला दिन आपण आज त्यांना शुभेच्छा देत असताना की आजची महिला ही सुरक्षित पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, साक्षर पाहिजे. कारण त्यांना हर ठिकाणी सामोरे जावं लागतं संकटांना. की आज आपण घरामध्ये आज आई ही आपल्याला जन्म दिलेली आहे आणि तिच्यामुळं आज आपण प्रत्येक पुरुष असो स्त्री असो की ते जगात निर्माण झालेले आहे. त्याच्यानंतर आई ही परमेश्वराप्रमाणे आहे, आईवडील हे परमेश्वराप्रमाणे त्यांना आपण मान सन्मान हे द्यायलाच पाहिजे. त्याचबरोबर पत्नीसुद्धा आपल्याला जसं की सुरुवातीला एक 20 वर्षानंतर ते जसं पतीकडे येते तेव्हापासून तर शेवटपर्यंत ते पतीसोबत राहते आणि पूर्ण जबाबदारीनं आपला पूर्ण कामधंदा करून लेकरं बाळा पोसून त्यांना सुशिक्षित शिक्षण देऊन आणि पतीचं सर्व गोष्टींना मान सन्मान करून ते संसार गाडा हा पार करत असते. त्याचबरोबर बहीणसुद्धा ही भावाची किंवा सर्व बाजूनं संरक्षण करते. त्याच्यानंतर मुलगी पण हे जरी दुसऱ्या घराची असेल तरीसुद्धा आईवडिलाकडे 20-25 वर्षापर्यंत राहते, सुशिक्षित होते. त्याच्यानंतर विवाह होतो आणि त्याच्यानंतरसुद्धा आईवडिलावर हा हमेशा त्यांचा मोठा उपकार असतो. आईवडिलांनी वाढलेले असते परंतु पुढं चालूनसुद्धा त्यांचा कुटुंबसुद्धा चांगल्या प्रकारे ते ठेवतात. ही सर्व जबाबदारी घरामध्ये काम करत असताना पुरुष हा सर्वतो बाजूनं जरी व्यवसाय करत असेल, धंदा करत असेल, नोकरी करत असेल, मोठा अधिकारी असेल, मोठा मंत्री असेल, काही असेल परंतु त्याला हातभार प्रमुख लावणारा महिला आहे. महिला जर घरामध्ये जर पतीला जर कधी मानसन्मान इज्जत देत असेल, त्यांच्यासोबत राहून जर व्यवस्थित सगळं कार्य निभावत असेल तर नक्कीच ते घर एखादा फुलासारखं चालतं आहे. आणि जे घरामध्ये फुलासारखा संसार ठेवणारी महिला आहे त्यांना आपण हमेशा त्यांचा आदर सन्मान इज्जत आपण करायला पाहिजे. सगळ्या गोष्टीतून त्यांना आपण मानायला पाहिजे. एवढं मी बोलतो. आणि आज महिला जागतिक दिन, आंतरराष्ट्रीय जागतिक दिनानिमित्ताने मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे, छत्रपती संभाजीनगर C2 जिल्हा कमिटी परिवारातर्फे आणि आरोग्य कर्मचारी संघटना परिवारातर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद, CI2 जिंदाबाद.